बाळांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जॉमेट्री मध्ये जरा तुम्हाला थोडीशी भीती वाटते, बरोबर आहे ना? पण जॉमेट्रीला घाबरू नका. जॉमेट्री मध्ये प्रश्नातच तुम्हाला काही थोडंफार हिंट दिलेली असते आणि त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं असतात, उत्तर मिळत असतात. फक्त जॉमेट्री मध्ये काय आहे की उत्तर मांडता येत नाही. करायचं मांडता येत नाही याचा अर्थ काय? अँगल, ट्रँगल काहीच कळत नाही काय त्याला. कॉन्ग्रुएंट काय, पॅरलल काय, अरे काय हाय काय, हे लय काय खिचडी कालवाय त्याच्यात, पण त्याला घाबरू नका. पॅरलल याचा अर्थ समांतर होतो का, समान होतो का? पॅरलल म्हणजे काय, समान, इक्वल का? नाही. पॅरलल म्हणजे इक्वल नाही. सेमवाले पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट आणि इक्वल सेम आहे. कॉन्ग्रुएंट आणि इक्वल एकच, पण पॅरलल, कॉन्ग्रुएंट, पॅरलल, इक्वल एक सारखं नाही. मराठीमध्ये समांतर आणि एकरूप एक सारखे का? नाही. समांतर म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या दोन रेषा एकाच प्रतलात असून एकमेकींना कधीच छेदत नाहीत अशांना पॅरलल म्हणतात. फॉर एक्झाम्पल एक लय मोठी रेषा आहे आणि ही छोटीच आहे. ह्या दोन रेषा काय आहेत रे? पॅरलल आहेत, सेमवाले, समांतर आहेत, पण एकरूप आहेत का? कॉन्ग्रुएंट आहेत का? ज्यांची लेंथ इक्वल असते, लेंथ इक्वल असते, त्या दोन लाईन काय असतात? कॉन्ग्रुएंट. फॉर एक्झाम्पल एबी सेगमेंट आणि सीडी सेगमेंट, त्याला सेगमेंट का म्हणतात? रेषाखंड का म्हणतात? दोन्ही बाजूला मर्यादित आहे म्हणून त्याला रेषाखंड म्हणतात. मराठी रेषाखंड एवढा शब्द लिहिण्यापेक्षा त्याला थोडक्यात म्हणतात बाळांनो रेख. रेखा नव्हे, फक्त रेख. आणि सेगवाले त्याला काय येतात? सेग. सेगमेंट पूर्ण लिहायच्या वेळी फक्त सेग. सगळ्यांना आता बाळांनो आपण चॅप्टर नंबर 5 ला ज्यावेळेस आपण चालू करतोय क्वाड्रिलॅटरल्स, चौकोन, मराठी त्याला शुद्ध चौकोन म्हणतात, इंग्लिश मध्ये क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरलचं स्पेलिंग सगळ्यांचं पाठ झालंच पाहिजे. आणि क्वाड्रिलॅटरल्स प्रत्येक वेळेस लिहिताना क्वाड्रिलॅटरलचा सिंबल काय आहे लक्षात ठेवा. हा चौकोनाचा चिन्ह. चौकोन शब्द असा लिहिण्यापेक्षा कळतं? तुम्हाला पहिला प्रश्न होता बघा, चौकोन WXYZ हा समांतरभुज चौकोन आहे. इज अ पॅरलोग्रॅम. इज अ पॅरलोग्रॅम. हे पॅरलोग्रॅमचा सिंबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरलोग्रॅमची आकृती काढता येईल का सर्वांना? फिगर काढता येईल पॅरलोग्रॅमची? आपण W इथं नाव देऊया, WXYZ. बिंदूंची नावं सुद्धा बऱ्याच जणांना देता येत नाही. इथं W, इकडं X, तर इकडं Y घेतात. अब्बो WXYZ किंवा WXYZ क्रमाने फिरायचं. डायरेक्ट झंप मारायची का? नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला काय कुठला अँगल दिसतो सकाळी सांगा? अँगल XYZ इज इक्वल टू 135 तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले बाळांनो हे पहिलं एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिस सेट 5.1 सराव संच 5.1 मधलं पहिलं एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल WXYZ इज अ पॅरलोग्राम दिलेला आहे. चौकोन WXYZ हा समांतरभुज चौकोन सांगितलेला आहे. त्यात कोणाचं माप आपल्याला एक दिलेलं आहे आणि दुसरे अँगल कुठले विचारलेले आहेत? पहिला अँगल फाइंड सांगा, कुठला अँगल विचारलाय? XWZ. आणि दुसरा कुठला विचारला रे? YZW. हे दोन अँगलचे आपल्याला मेजर काढायचे. आता क्वाड्रिलॅटरलच्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलेले त्याचे टाइप भरपूर आहेत, प्रकार भरपूर आहे. टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय तो म्हणजे समांतरभुज चौकोन. मराठीत म्हणतात त्याला
समांतरभुज चौकोन. आणि त्याला इंग्लिश मध्ये कोण सांगते, काय म्हणतात रे? पॅरलोग्रॅम. लक्षात येते का? ह्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज काय रे बाळांनो? सगळे आपण पाहिलेले आहेत पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज. ह्या जर प्रॉपर्टीज लक्षात राहिल्या तर पुढे तुम्हाला कसलीच भीती नाही पॅरलोग्राम बद्दल. मला वाटतं टोटल 4 का 5 आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या सकाळी 4. फार सिंपल आहेत पण त्या लक्षात राहायला पाहिजे हो. आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पहिली प्रॉपर्टी पॅरलोग्राम. अपोजिट साइड सारे कॉन्ग्रेट. साइड कोणाला म्हणतात सकाळी शिकलो ना आपण. साइड म्हणजे काय रे? ह्या 4 रेषा दिसतात ना. आणि अपोजिट म्हणजे काय? समोरासमोर. WX ची अपोजिट साइड, WX ची अपोजिट साइड कळते ना? XY ची अपोजिट साइड. निंबाळकर तू सेमी का मराठीला? मराठी सेमी. XY ची अपोजिट साइड WZ. मराठी मीडियम वाले समोरासमोरील बाजू. बाजू म्हणतात त्याला, बाजू 4 बाजू आहेत कळते ना. आणि अँगल, अँगल कोन. मराठीत कोण म्हणतात? अँगल म्हणजे हे 4 अँगल, 4 कोपरे दिसतात ना, त्याला इंग्लिश मध्ये अँगल म्हणतात, मराठीत कोन. आणि त्याचा सिंबल असा असतो. हा कसा? काय काय असे काढतात? लेटर दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, त्याचा सिंबल आहे हा, लक्षात ठेवा. आणि काय काय सर अँगल. अय्यो हे लालू होईल रे. लालू नकोय रे आपल्याला बाळांनो. अँगल मराठीतला शुद्ध 8. तुम्हाला लहानपणी गुरुजींनी बाईंनी शिकवला असेल ना, तो आठवा. आठवत नसेल तर लक्षात ठेवा, मी आता सांगितलंय शुद्ध मराठीतला 8. आणि तुम्ही लहानपणी आता असा काढत होता का? मग तुम्हाला गुरुजींनी लाडूच दिला असेल खायला मग. ओके. तर ह्या पॅरलोग्रामच्या ह्या समांतर भूचौकोनाचे गुणधर्म आपण सकाळी पाहिलेले. प्रॉपर्टीज पहिली, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्या साइड पण कॉन्ग्रुएंट. म्हणजे ह्या XY ची लेंथ जर 5 असेल तर WZ ची सुद्धा लेंथ. ह्याची जर लेंथ 3 सेंटीमीटर असेल तर ह्याची पण लेंथ. त्याला अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणतात. दुसरं आपण पाहिलं त्यांच्या अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे ह्याचं जर माप 70 डिग्री दिलं तर याचं पण माप 70 डिग्री. ह्याचं माप 110 दिलं तर याचं पण माप 110. त्याला अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यांचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. शुद्ध मराठीत वाक्य लक्षात ठेवा. समोरासमोरील कोन एकरूप असतात. समोरासमोरील बाजू पण एकरूप असतात. प्रॉपर्टीज 2 काढल्या. तिसरी प्रॉपर्टीज ऍडजेसेंट. त्याला लगतचे कोन म्हणतात. शेजार पाजार लगत, लगतचे कोन. इंग्लिश मध्ये ऍडजेसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल. ऍडजेसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल किंवा इंटेरियर अँगल पण म्हणतात. कारण का ह्या पॅरलल लाईन असतात आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल असते म्हणून ह्याला इंटेरियर अँगल. ह्या दोघांना पण इंटेरियर अँगल, त्यांना पण इंटेरियर अँगल, यांना पण इंटेरियर अँगल. कारण पॅरलोग्रामची डेफिनेशनच अशी आहे. समांतर चौकोनाची व्याख्याच अशी आहे की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप व समांतर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? समांतरभुज चौकोन. शुद्ध मराठीत ऐकली व्याख्या. काय सांगितलं? समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन असे. सेम वाले opposite sides are congruent and parallelogram. It's called parallelogram. Opposite sides are congruent and parallel. It's called parallelogram. शॉर्ट मध्ये लक्षात राहिलं ना व्याख्या? म्हणजे तुम्हाला 3 प्रॉपर्टीज काढल्या. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, दुसरी अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि तिसरी ऍडजसेंट एंगल्स आर सप्लिमेंटरी. सप्ली म्हणजे काय? त्यांची ऍडिंग 180 असते. ह्या 2 अँगलची बेरीज 180,
ह्या दोन अँगल्स बेरीज 180, ह्या दोन अँगल्स बेरीज 180, ह्यांची बेरीज 180. समजलं का? हे जर समजलं तुम्हाला तर पहिलं एक्झाम्पल तुम्हाला मनाने सोडवता येईल. फक्त मांडता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टीज यास सकाळी पाहिलेली. यास Its diagonal intersect each other. थोडं diagonals are bisect each other of parallelogram. It's diagonals. Diagonal कुणाला म्हणतात हो? Diagonals माहितीये का जोशी? सांग diagonals यातले. Come on, yes. अहो diagonal. पहा, लक्ष द्या नीट. डायगोनल्स म्हणजे बाळांनो फार वाईट अवस्था झालेली आहे. तुमची चूक नाहीये त्याच्यात. हे जे आपलं 1.5 पावणे 2 वर्ष आता होतील मार्च महिन्यात, आपले जे कोरोनामुळे तुमचं जे 1.5 वर्ष व्हायला गेलेले, 1.5 पावणे 2 वर्ष, 1.5 वर्ष आता कंप्लीट केलेले व्हायला, त्याच्यामुळे तुमची वाईट अवस्था झाली. बाळांनो चौकोनाचे तुम्हाला कर्ण कळत नाही, डायगोनल कळत नाहीये. अहो बऱ्याच विद्यार्थ्यांना आता 10वीच्या मुलांना मी शिकवतोय, बघतोय, बेरीज वजाबाकी गुणाकार सुद्धा येत नाहीये. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा जमत, बेरीज वजाबाकी किरकोळ क्रिया जमत नाही. अहो काय सांगायचं, गुणाकार 5 गुणले 5 किती लिहावं? काय 10 लिहितात. इतकी वाईट अवस्था, दयनीय अवस्था. तर बाळांनो जागरूक व्हा. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की बाळा आता तू जागो हो. झाल्यात रेग्युलर बॅचेस आपल्या चालू, ऑफलाईन चालू झालेले, क्लास लावलेच पाहिजे. मी म्हणत नाही माझ्याकडेच लावा, ज्याच्याकडे त्याला समजत तिथं लावा, पण लावलेच पाहिजे. कारण हा जर बेस तुमचा आता कच्चा राहिला तर परत सुधारणं फार कठीण आहे. त्यामुळं नीट म्हणलं नाही का, व्यवस्थित म्हणलं नाही ऐकलं तर नक्की समज. ट्युशन बुडू नका. आणि आयुष्यात एक वाक्य लक्षात ठेवा, कंटाळा करू नका शिक्षणाचा. काय करायला लय कंटाळा येतो सकाळी उठत, आता जाऊ दे, आता मी नाही जात, कंटाळा आला असतो. अरे का नका ना कंटाळा करू. मनात उत्साह ना की नाही मला शिकायचं, माझं 1.5 वर्ष व्हायला गेलेलं आहे, मी आता मन लावून स्टडी करणार, जे मला जमत नाही ते सरांशी चर्चा करणार, विचारणार, शिकणार, समजून घेणार, प्रयत्न करणार. आणि मेन म्हणजे आता युट्यूबला आपला पण चॅनल चालू केलेला आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याच्यातल्या व्हिडिओ पहा. लक्षात, व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला रिपीट केल्यानंतर तुम्हाला ते समजेल. प्रत्येक चॅप्टरची व्हिडिओ पाठवणार आहे, तयार करतोय आम्ही, आणि त्या चॅप्टरच्या व्हिडिओ तुम्हाला एकदम डीप मध्ये, सगळे एक्झाम्पल नसतील त्यात, सगळे तुम्हाला एक्झाम्पल शिकण्यासाठी इथं ऑफलाईनला यावंच लागणार. पण जे काही ठराविक बेस असतो तो थोडाफार तुम्हाला त्याच्यात नक्कीच समजेल. आणि लक्षात, तर मला नाही या ठिकाणी पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज लक्षात राहिल्या. सकाळी सांगितलं होतं, अपोजिट साइड कॉन्ग्रट, अपोजिट अँगल कॉन्ग्रट, ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, आणि इट्स डायगोनल्स आर बायसेक्ट ईच अदर. डायगोनल कुणाला म्हणायचं तर अपोजिट पॉइंट जे असतात ते जॉईंट केले की त्या सेगमेंटला काय म्हणतात, डायगोनल. समोरासमोरील बिंदू जे असतात त्याला जॉईंट केले की काय म्हणतात, कर्ण. मराठी मीडियम मध्ये कर्ण म्हणतात, इंग्लिश मध्ये डायगोनल म्हणतात. आणि हे डायगोनल बायसेक्ट ईच अदर ऍट अ पॉइंट आपण O घेऊया. म्हणजे काय तर हे डायगोनल डब्ल्यू आहे का नाही, त्याचं O पॉइंट पाशी 2 इक्वल पार्ट तयार होतात. म्हणजे डब्ल्यू ची लेंथ आणि OY ची लेंथ इक्वल असते, OX ची लेंथ आणि OZ ची लेंथ इक्वल असते. कळतंय का? सपोज तुम्हाला XZ तुम्हाला 10 दिलेला आहे, किती दिलेला आहे, आणि तुम्हाला XO ची लेंथ विचारली तर XO ची लेंथ का, बायसेक्ट, 2 समान भाग होतात ना त्याचे, मग निम्मा निम्मा भाग 5 असणार. इथं तुम्हाला OY ची लेंथ विचारली तर सांगता येईल का? ह्याची 10 डायगोनल दिलाय, म्हणजे दुसरा पण 10 असतो का? नाही. पॅरलोग्रामचे डायगोनल कॉन्ग्रट नसतात, पॅरलोग्रामचे डायगोनल कॉन्ग्रट नसतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात.
त्यांचे कर्म परस्परांना दुभागतात. बायसेक्ट इच अदर म्हणजे त्याचे समान भाग होतात. कळलं सगळ्याला? ह्या प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात राहिल्या तर पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करायला तुम्हाला अडचण काय सांगा बरं. आता मग आपल्याला दिलंय काय विचारलंय काय बघा. पॅरलोग्राम सांगितलेला आहे. एक अँगल तुम्हाला दिलेला आहे. कुठला दिलेला अँगल एक्स वाय झेड. कुठे याचं मेजर किती दिलेलं आहे तुम्हाला बरोबर आहे का नाही. आता दुसरा अँगल कुठला विचारला आहे तुम्हाला अँगल एक्स डब्ल्यू झेड. कुठला विचारलेला अँगल एक्स डब्ल्यू झेड हा विचारला का नाही. अख्खा विचारा ना एक्स डब्ल्यू झेड. मेन मधला पॉइंट बघत असतो मेन तिथं कोपरा विचारलाय हा एक्स डब्ल्यू झेड. मला सांगा ही वाय आणि ही डब्ल्यू कसले अँगल येत होती. मग अपोजिट अँगल काय असतात. अपोजिट अँगल्स काय असतात. इथं लिहायचं ना इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रॅट. हे पण लिहायचं दिलेला प्रश्न लिहायचा आहे असा इथपर्यंत आणि खाली लिहायचं देअरफॉर अँगल एक्स डब्ल्यू झेड कॉन्ग्रॅट अँगल एक्स वाय झेड. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रॅट. सम्मुख कोण एकरूप. मराठी मीडियम वाले काय लिहिणार सम्मुख कोण एकरूप म्हणून ह्याचं माप एक्स वाय झेड चं 135 आहे. म्हणून अँगल एक्स डब्ल्यू झेड सुद्धा किती येणार 135 डिग्री. काय शंका आहे कोणाला. शंका आहे कोणाला. कशामुळे शंका नाही तुम्हाला गुणधर्म कळला प्रॉपर्टीज कळली म्हणून अवघड. आता दुसरा बघा काय विचारला आपल्याला. अच्छा अँगल वाय झेड डब्ल्यू. कुठे वाय झेड डब्ल्यू बघा अँगल वाय झेड याचं मेजर विचार. मला सांगा हे कसले अँगल होती. काही ह्या पॅरलल लाईन असतात ही ट्रान्सव्हर्सल होती. ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी सांगा काही इंटेरियर अँगल सांगा. कारण पॅरलोग्राम वर लिहिले ना आपण पॅरलोग्राम म्हणलं की त्यांना कळतं पॅरलल असतात लाईन. अपोजिट साइड कसे असतात पॅरलल असतात. वाटलं तर लिहा तुम्ही इथं लाईन डब्ल्यू झेड पॅरलल टू लाईन एक्स वाय झेड वाय इज द ट्रान्सव्हर्सल. चालतंय चालेल खूप छान वाटेल त्या शिक्षकाला चेक करणाऱ्याला. अरे हिने दोन पॅरलल लाईन सांगितल्या त्याची ट्रान्सव्हर्सल सांगितली मग इंटेरियर अँगल लिहिलं. हा 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 काय लिहिलंय तेव्हा खरंच वाटेल त्याला वेळ मस्त वाटेल. सरांना तर इतकं छान वाटेल ना असं वाटेल की समोर असता तर त्याला पेढा दिला असता खायला. पण चेक करताना तुम्ही समोर नसताना ठीक आहे. मग सांगा आता काय करायचं सांगितलं मी तुम्हाला. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. ऍडजसेंट अँगल सुद्धा सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्या दोन अँगलची बेरीज काय सांगायची तुम्हाला 180 सांगायची आहे. मग सांगा कुठल्या कुठल्या अँगलची बेरीज 180 सांगा पाहू. सांगा पाहू. आपल्याला दिलेला अँगल 135 वाला कोणता अँगल दिलेला हा आणि विचारलेला दुसरा अँगल त्यांची बेरीज काय सांगायची. हे शांतपणे डोक्यात ठेवायचं लिहायचंय बघून लिहायचंय दोन डोळ्यांनी अँगलची नावं. सांगता येईल का निंबाळकर तुला दिलेला अँगल कुठला आपला सांग. कुठल्या अँगलचं मेजर दिले आपल्याला अँगल एक्स वाय झेड प्लस विचारलेला दुसरा अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180. त्याला शुद्ध मराठीत कारण असतं आंतरकोन. इंग्लिश मध्ये त्याला इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी असतात. बेरीज बर का जुप्पे नाही तो काय पाहिजे मी तो पण बरोबर सांगितली इज इक्वल. कळलं काही पर्यंत. मी उद्या सांगितले तुम्हाला हे मला परफेक्ट पाहिजे एक्झाम्पल म्हणून. आता आलाय तर तुमचा फायदा झाला पाहिजे. उद्या स्वतःहून म्हणला पाहिजे तर आम्ही सांगतो पुढे. सांगा मग आता एक्स वाय झेड चा मेजर किती दिले तुम्हाला प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू आपल्याला इज इक्वल टू 100. आता प्लस 135 त्या साइडला गेला का साइड म्हणजे इक्वल चिन्हानंतर साइड चेंज होत असते. इकडे इक्वल चिन्ह नाही तिथं मध्ये तुमचा एलएचएस कुणीकडे लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड कुणीकडे तुमचा इकडे ना त्याला लेफ्ट हँड म्हणतात. आणि राईट हँड आता लेफ्ट हँड कडून राईट हँड कट करायला न्यायचंय ना. मग प्लस 135 तिकडे गेल्यावर अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 मायनस 135 डिग्री. अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू त्याची सबट्रॅक्टेड
किती येणार? Therefore angle YZW is equal to हे झालं दुसऱ्या अँगलचं. आणि त्यांनी एक तुम्हाला सांगितलेलं आहे की लेंथ OY is equal to 5 आणि देन तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड लेंथ WY. आता OY तुम्हाला 5 दिलेली आणि WY ची लेंथ विचारली किती येणार आहे? 10. And diagonals are bisect each. Diagonals are bisect each. Diagonal are bisect each. Diagonals are bisect each. Diagonals are bisect each of parallelogram. समांतरभुज चौकोनाची कर्ण दुभागतात. कर्ण दुभागतात. कर्ण कुणाचे? त्यांचे कर्ण दुभागतात. त्यांचे कर्ण दुभागतात. त्यांचे आपले नाही त्यांचे कर्ण दुभागतात. Diagonals are bisect each other. कळतंय ना? मग सांगा. Therefore length OY is equal to length OW. Length OY is equal to length OW. Length OY 5 आहे म्हणजे length OW सुद्धा किती असणार आहे? 5. म्हणजे length अख्खा सांगा WY is equal to 5 plus 5 is equal to 10 सेंटीमीटर. समजलं का सगळ्यांना? आलेल्या पण खालच्या वहीला परत हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सकाळी पाहिलेलं. काय शंका याच्यामध्ये? सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचा. काढला? ओके. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 हे वहीत लिहून घेतात ना. जे सकाळी आले नव्हते ते मी कोणाच तरी वही घ्या आणि ती ओके चालेल ना. एक्झाम्पल नंबर 2 या फास्ट लवकर. एक्झाम्पल नंबर 2 या प्रश्न मराठी मीडियम वाले पुस्तक काढूया पटपट. In a parallelogram ABCD if angle A is equal to 3x plus 12, angle B is equal to 2x minus 32, then find the value x, then find the value x and find angle C, find the measure of angle C and angle B. सगळ्यांनी शांत चित्ताने मनापासून पुढे लक्ष द्या. सगळेजण तयार आहे ना? मनापासून फ्रेश आहे ना? का जरा थोड्याशा महिन्यामध्ये असं भीती वाटते? नाही ना? नक्की करायची सुरुवात? करायची का सुरुवात? सगळे फ्रेश आहेत ना? मन चांगलं आहे ना सगळ्यांचं? स्थिर मन, नाही तर बुद्धी डोक्यात विचार मात्र वेगवेगळे येतात. काय बाबा काय आहे ही? काय नाही? पार्ले बिस्किट आहे. पॅरलोग्राम पार्ले लक्षात ठेवायचं. सकाळ सकाळ खाता तुम्ही? नसला का तर घेऊन या रात्री, सकाळी खा, नाहीतर रात्रीच खातात झोपी. ही पॅरलोग्राम काढता येईल असा? चक्क चक्क म्हणजे चक्का नव्हे. तिला पॅरलोग्रामची चित्र काढताच. त्याला काय नाव द्यायचं? कसं दिलं आपण? A B C D. ओके. काय दिलंय त्याच्यामध्ये? अँगल A कुठे? इथे ना. याचा मेजर किती दिलेले? 3x प्लस डिग्री डिग्री डिग्री. B चं किती दिलेलं रे? 2x. आता किती मज्जा आहे याच्यामध्ये. खूप छान आहे. परीक्षेला ना आतापर्यंत त्यांनी फार मोठं रेकॉर्ड केलेलं आहे. हो लय वेळा पडलेले परीक्षेला. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. गॅरंटेड परीक्षेला पडणार. तुमच्या आता होणाऱ्या
20-20 ला तरी पडेल, नाहीतर 50-50 ला तरी पडेल, नाहीतर 65 ला तरी पडेल, आणि पडलं तर 3 ला पडेल. 20-20 म्हणजे 30 मार्काची म्हणजे, आणि नंतर 40 मार्काची पण 80 म्हणजे 40 मार्काचा पाठ फस. तर बाल लोकांना उत्तराची सुरुवात सांगा. त्रिकोण आहे का वर्तुळ आहे का काय दिसते तुम्हाला? ही माझा प्रश्न मी तुम्हाला काय म्हणलं, हे त्रिकोण आहे का चौकोन आहे का वर्तुळ आहे? लक्षात राहिले काय आहे? हा क्वाड्रिलॅटरल म्हणतात त्याला शुद्ध इंग्लिश मध्ये. ह्या सिंबलला काय म्हणायचं? मराठीत काय म्हणतात? चौकोन. नाव सांगा त्याचं. इज अ कशाला 50 वेळेचे पॅरलोग्राम लिहून लिहून माणसाला चक्करी. पॅरलोग्राम मराठी मीडियम मध्ये कसं देणार हो? चावलेला चौकोन नव्हे, चौकोन ABCD हा चक्क डिशुम डिशुम नाही, समांतरभुज चौकोन. कळतंय ना? आता मला सांगा, ह्या साइड आहेत का नाही दिलेल्या? अगं जोशी झोपली काय की तू? हे साइड आहेत का गो? हे साइड आहेत का हो? अय्यो इतक्या वेळ लेक्चर बी माझा काय उपयोग झाला नाही बघा. मी म्हणलं होतं ना, ह्या अँगल आहेत त्या साइड आहे. अँगल ए च मेजर दिले नाही, सिम्बॉल बघा ना काय, ही साइड एक अँगल. अँगलची प्रॉपर्टीज आठवती का तुम्हाला? हे कसले अँगल आहे तो? कसले अँगल आहे? ऍडजस्टंट अँगल कसे असतात? हे लगतचे कोण आहेत का नाही? ते कसे असतात? त्यांचे लगतचे कोण काय असतात? त्यांचे म्हणजे समांतर अँगल. इट्स ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. किंवा दुसरं रिझन काय द्यायला सांगले मी? इंटेरियर अँगल. काय द्यायला सांगितले? आंतर कोन. आणि त्यांची बेरीज काय असते? 180. समजलं? मग सांगा कोणाकोणाची बेरीज 180? अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 100. चला रिझन इंटेरियर अँगल. रिझन काय लिहायचं? इंटेरियर अँगल. मराठी मीडियम मध्ये आंतरकोन. इट्स ऍट द साइड अँगल फॉर सप्लिमेंटरी. काय लिहिलं तरी समजलं का? आता ह्याच्या खाली काय करायचं? मेजर सांगा भाऊ. अँगल याचा मेजर किती दिले आपल्याला? सगळ्यांना दिसतंय ना? अहो तुम्हाला दिसतंय का? अँगल याचा मेजर किती दिले आपल्याला? पण इथं मला सांगा, छोट्या कंसात लिहायला काय अडचण? सगळ्यांना लिहिता येईल ना? ओके. आता त्याच्या पुढे काय दिसतंय बघा? बायकांना दिसतच नाही हो, दिवसा बिन रात्री बिन कधीच दिसत नाही. काय? चिन्ह साइन. काय आहे इथं? अय्यो अँगल बी च्या खाली काय लिहिणार तुम्ही? आता पहा, कोण बी च्या खाली दिसतंय ना तुम्हाला? प्रश्नामध्ये दिसतंय ना? मग त्याच्या खाली काय लिहायचं? छोट्या ब्रॅकेट मध्ये. आणि नंतर काहीच दिसत नाही. काय काय? डोळे उघडे ठेवा म्हणजे वरती स्टेप दिसाल. ज्याच्या खालीचं मेजर टाकलं प्लस साइन आहे, त्याच्या याच्या खालीचं मेजर पुढचं इज इक्वल टू 180 दिसेल ना? ज्यांना दिसणार आहे ना त्यांनी माझ्याकडे या. त्याला 40 देतो. चष्मा. चष्मा माहितीये ना? हा माझा नाही देणार मी. काय सांगायच्या मध्ये समजलं इथपर्यंत सर्वांना? नक्की. आता हे पातले मज्जा आहे. आता हे काय करायचं? सोडवायचं. कसं सॉल्व करणार? ह्यांना आपण बांधून ठेवलं एका रूम मध्ये ना, मोकळं सोडायचं बाहेर खेळायला. ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं. या म्हणायचं बाहेर खेळायला तुम्ही. आता इथे काय सबट्रॅक्टेड आहे का ऍडिंग आहे? त्यामुळे साइन चेंज होणार आहेत का? चिन्ह बदलणार आहेत का? चिन्ह आपण कधी बदलतो? सबट्रॅक्टेड करायचे असेल तर. अरे यांचा तर प्लसचा खेळ आहे, साइन चेंज होणार. मग आता काय करायचं सांगा पाहू?
करा ह्यांना ब्रॅकेटच्या बाहेर बोलवा खेळायला. 3x प्लस काय काय वाटेल सर खेळ लय जमतोय भारी. 12 आणि 3 15x लिहू का? अय्यो 15x लिहायचं का हो? आठवडे अधिक 900 900 ना तुझं काय? भांडवलकर. आठवडे अधिक भांडवलकर बेरीज होईल का? आठवडे अधिक भांडवलकर बरोबर 2 आठवडे भांडवलकर होतील का? बेरीज होईल का? कारण याचं आडनाव काय? याचं आहे का? आडनाव म्हणजे संख्येचं आडनाव. चल आहे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल वाला टर्म आहे का? त्यामुळे असेंची बेरीज होती का? जर करचाल तर कदाचित कांठाळी बसू शकते. माझी नव्हे कुणाची बसेल? चेक करणाऱ्याच्या पेनाची कांठाळी बसेल त्याच्यावरती. हुई पुलाबाई मिळेल डायरेक्ट तुम्हाला. कोटा सुद्धा मिळणार नाही भोपळा डायरेक्ट गुलाबाई. यांची ऍडिंग होईल का? का नाही होत कळलं ना? हे कोण आहेत? एक आहेत का? त्याला म्हणायचं या 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 बसा या तुमचं काय सुद्धा नाही खेळवत बसा काय तसं मधला अधिकची नाही. त्यांनी वाटलं होतं खेळ होईल पण नाही झाला. पण बघा बाकी ना त्यामुळे ते आलते मैदानात उतरले होते खेळायला पण त्यांना काय जमलं. आणि हे एक सही का? नाही हो खेळ जमला जसाच्या. बोला काय शंका? काय शंका? आता ह्याच्यात शक्य भाऊ कोण कोण मग? कॉमन टर्म्स इक्वल टर्म्स सारखे टर्म्स कुठले? मला सांगा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला सगळे खेळतात का नाही? त्यामुळे चिन्ह चेंज होणार का? डायरेक्ट त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करा. ऍडिंग किंवा सबट्रॅक्टिंग. ह्या 3x ला कुठलं साईन आहे? 2x ला. दोघांची काय मायनस करणार का? हो काय काय असतात ना तसे पण. सर मला वाटते त्यांची वजाबाकी लई झटक्यात नाही. तुला काय वाटतंय हे महत्वाचं. इथं काय होतंय? 3x ला प्लस आहे 2x ला पण प्लस आहे मग चक्क यांची काय होणार? ऍडिंग. 3x प्लस 2x 3x प्लस 2x पुन्हा कुणाचा ह्या दोघांचा खेळ झालेला आहे म्हणून अशी रेष सोडली आपण यांच्याकडे आणि खाली लिहिलं होतं. चांगली एक वर 2 वर सोडा ना खाली. आता ह्याला चिपकून येतात असं 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 असलं ना सरांनी सांगितले ना रेष ओढायला लई भारी. अरे काय 3x आपण 5x लिहायचे का? एवढा तरी कॉमन सेन्स असू द्या. आणि आहे सगळ्यांकडे त्याच्यासाठी ते ओळ सोडायची असती. हो की नाही? आता सांगा पाहू 12 आणि 32 सख्खे भाऊ आहेत की नाही? हो की नाही? आठवडे अधिक आठवडे बरोबर 2 आठवडे. पण आठवडे अधिक भांडवलकर कधी जमून बेरीज होईल का? मग मला सांगा ह्या 12 साईन कुठले आणि 32 अपोजिट साईन आहेत का इक्वल साईन आहेत? आणि अपोजिट साईन असले की त्यांची काय होणार? सबट्रॅक्ट. विरुद्ध पार्टी आली की 100% काहीतरी वासना म्हणजे भांडणं होणार. ठीक आहे ना? पण जर इक्वल साईन आले ऍडिंग समान चिन्ह दिसलं की बेरीज वेगळे चिन्ह दिसलं की वजाबाकी. हे लक्षात ठेवा. नाही राहील का लक्षात? हो राहील सर म्हणतात. आणि उद्याच्याला बाया बुम आमच्या डोक्यात कधी जाते कधी राहता आम्हाला सांगा. प्लस 12 मायनस 32 अपोजिट साईन आहेत ना. 32 मधून 12 दिवसा मायनस करा. उत्तरास मोठ्या संख्येचं इज इक्वल टू 180. बोला काय शंका? आता ही ती सबट्रॅक्टेड किती येणार आहे? 15x येणार नाही का? 25x लिहायचं? 15x लिहायचं का 25x लिहायचं का काय लिहायचं? 15x. व्हेरी गुड. साइन x 15x. हे काय होणार? जोशी प्लस काय? 5x minus 20. त्याची सबट्रॅक्टेड होणार का? नाही. आणि केली मगच समजून सांगितलं. अरे ह्याचं आडनाव काय? ह्याचं आडनाव x आहे का? मग कसं काय तुम्ही त्यांची वजाबाकी केली? 2 काकड्यामधून एक मुळा वजा करा. अयो 2 काकडे काकड्यामध्ये काकड्या खायच्या माहितीत ना. आणि एक मुळा माहितीये का? आता गाजर घ्या. 2 काकड्यामधून एक गाजर वजा करा.
मग तुम्ही म्हणा का सर एक काकडी राहिली, 2 काकड्यात नाही एक गाजर जाईल का? अरे जाईल का? मग इथं मला सांगा यांची वजाबाकी होईल का? आठवडे वाचा भांडवलकर, वजाबाकी कधी जिंदगीत होईल का? म्हणायचं सर आठवड्यामधून भांडवलकर गेल्याबरोबर आठवडेच राहिला का? भांडवलकर कुठे गेला? राहील का? का भांडवलकर चिन्ह दिलं मोठ्या, तसं होईल का? हे लक्षात राहू द्या बाळांनो. आडनाव सेम लागतं बेरीज वजाबाकीला. आडनाव म्हणजे टर्म्स इक्वल लागतात. टर्म म्हणतात त्याला, टर्म, TERM, टर्म. मराठीत पद, पद मराठीत म्हणतात पद, पदा नव्हे पद, पद इंग्लिश मध्ये टर्म. हे टर्म एक्स वाले, हे एक्स वाले का? त्यामुळे यांची सबट्रॅक्टेड ऍडिंग होत नाही. जिंदगीत कधी करू नका. आणि जर आता इथून पुढे करचाल तर स्वतःच्या तोंडामध्ये 4-5 रात्री झोपीत मारून घ्यायच्या, मग झोपायचं. लक्षात येते का? आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे इथपर्यंत. मोबाईल असा समोर ठेवायचा, खाड खाड, आणि तो रेकॉर्डिंग करून मला उचल टाकत असं बघा ना. सांगा यांची सबट्रॅक्टेड किती येणार? सबट्रॅक्टेड किती येणार? होईल का? मग हे काय करायचं? दोघांची, हे दोघं मिळून लय मारतात त्या वाचा विचार कुई 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 करत त्याच्याकडे पळतं भावाकडे. -20 त्याची साईड चेंज होणार का नाही? -20 तिकडे गेलं काय होणार? कळतंय नव? वाजाच्या विरुद्ध तुम्ही लय हसा लागला, मी कान पडू दिलं कसं होणार? कळतंय का? वाजाच्या विरुद्ध इथं काय करणार? 5x = 180 + 20. मग 5x = आता ह्यांची बेरीज होईल का नाही? शक्य भाऊ आहे. 2 काकड्यातून एक काकडी पळवली कुणीतरी, राहिली पण काकडी 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 तर काकडी काकडी. 180 + 20, 2 काकड्यात अजून 3 काकड्या आणून टाकल्या. किती काकड्या झाल्या? बेरीज आहे. आता मला सांगा, कितीही गुलगुल असलं तरी शेवटी भांडणं होतात. आपण बघतो आपल्या घरामध्ये सुद्धा पप्पा मम्मीची कधी ना कधी भांडणं होतात. तुमची मम्मीची सुद्धा कधी कधी भांडणं, तुमची पप्पाची, तुमची नाही होत, आमची होती. पप्पा रागाल्यावर होती शांत बसायचं, गडबड बोलायचं असतं पप्पा सोबत, म्हणजे भांडण. बरोबर आहे का? मग मला सांगा गुणाकार विरुद्ध काय होतं? मल्टिप्लायच्या अपोजिट काय? हे गमतीचा भाग सोडून द्यावं. तुम्हाला एक समजण्यासाठी मी उदाहरण देतो. तो गमतीचा भाग सोडून द्या. लगेच घरी गेला म्हणलं ना, आम्हाला सर म्हणले पप्पा मम्मीची भांडणं होतात. अरे कशाला सांगतो? झालं का? उद्या पप्पा मम्मीने म्हणायचं. इथं आपल्याला एकची व्हॅल्यू काढायची. दोघांच्या मध्ये मल्टिप्लाय साइन, मल्टिप्लायच्या अपोजिट गुणाकारच्या विरुद्ध. दोघांचं गुलगुल चाललं होतं, खूप दोस्ती चांगली होती, पण कोणीतरी तेल ओतलं. चमचेगिरी करणारे असतात, चमचा फिरवला की लगेच भांडण. म्हणजे तो कोण राहणार? फक्त गुणाला 5 तिकडे गेल्यावर म्हणजे 200 ला डिवाइड बाय. आता x = 5च्या कडे तुम्हाला 20 दिसतो. 5 × 5 = 5 × 5 × 5 5 × 4 = 20. आणि हे म्हणजे किती आले? x = आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू कोणाची विचारली? x ची विचारली ना, x आली ना, बरोबर आहे ना? समजलं ना? आता परत कोणाची व्हॅल्यू विचारली? अँगल C आणि अँगल D. पहिल्यांदा आपण अँगल A चं मेजर काढायचं. जेवढं अँगल A चं मेजर येईल तेवढंच अँगल, जेवढं अँगल B चं मेजर येईल तेवढंच अँगल. मग अँगल A चं मेजर कोण सांगते कसं काढणार? अँगल A आपल्याला काय दिलेला इथं? आता आपल्याला x ची व्हॅल्यू आली का नाही? ती तिथं टाकायची. म्हणजे कसं होणार सांगा? अँगल A = 3. लगेच काय करणार सर? एकच्या जागेला मी टाकलं 40. अय्यो, पण या दोघांचं काय आहे? मल्टिप्लाय साइन आहे ना, मग तिथं मल्टिप्लाय साइन कोणी द्यायचं? मी एकच्या जागेला प्लस अँगल A = करा मल्टिप्लायचा 3 × 0 3 × 0 3
प्लस अँगल ए इज इक्वल टू काय हा अँगल ए झाला. आता अँगल बी करताना डायरेक्ट 180 मधून 132 काय करा, कारण त्या दोघांची बेरीज किती आहे, बरोबर आहे का. अँगल बी चा मेजर सांगा. 180 मायनस 130, therefore angle B is equal to, मला नाही माझ्या माहिती आहे तुम्ही तुमची घरी गेलो करा, सबट्रॅक्टेड बी ना. आता अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बाकी काय लिहायचं, इट्स अपोजिट अँगल्स आर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ पॅरलोग्राम. त्यांचे समकोण एकरूप, म्हणून अँगल सी च मेजर इज इक्वल टू अँगल किती आले, अँगल सी च मेजर आणि अँगल डी च मेजर म्हणजेच अँगल कोणाचं मेजर, मग अँगल बी च मेजर किती आपलं कळलं सगळ्यांना. या पटपट उद्या मला हे पक्क पाहिजे, 3 वेळा हे पण सोडवायचे एक्झाम्पल.